प्रियानो काल महत्त्वपूर्ण काही देशांना आम्ही बघितलं प्रियानो. काल गरारमध्ये आम्ही गेलो तर गरार आम्ही बघितलं. त्याचबरोबर आणखी मोरिया देशाला आम्ही बघितलं. बरोबर का? सो आम्ही जो बायबलचा प्रवास आहे किंवा प्रियानो जे बायबलचे विविध देश आहे प्रियानो, कशा प्रकारे अब्राहमाने प्रियानो या देशातून प्रवास केला याबद्दल आम्ही जाणून घेतलेला आहे. आणि प्रियानो बायबलमधील जे विविध देश आहे त्याची माहिती आम्ही घेत आहोत. कशा प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की जो अब्राहम आहे प्रियानो तो उर देशामधून आला, त्यानंतर तो हरानमध्ये गेला, हरानमधून कनानमध्ये गेला, त्यानंतर तो इजिप्तमध्ये गेला. इजिप्तमध्ये असतानाच प्रियानो आम्ही बघतो की फारो ने कशा प्रकारे त्याला सारेच्या बाबतीत त्रास दिला. त्यानंतर प्रियानो तो पुन्हा नेगेबमध्ये गेला, नेगेबमधून पुन्हा तो कनानमध्ये आला. सो अशा बऱ्याच गोष्टी प्रियानो आम्ही बघितल्या प्रियानो. त्याचबरोबर आम्ही इसाकाचा जन्माला देखील बघितलं प्रियानो की इसाकाचा जन्म कुठे झाला होता. इसाकाचा जन्म कुठे झाला? कनानमध्ये झाला. गरारमध्ये. गरार कोण म्हटलं? गरारमध्ये झाला. बरोबर. आणि आम्ही काल प्रियानो मोरिया देशाबद्दल पण आम्ही जाणून घेतलं. ज्या प्रकारे आम्ही बघतो की मोरिया देशामध्ये परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं की तू इसाकाचं अर्पण कर. तो होता मोरिया देश. गरार देश मोरिया देशाला आपण बघितलं प्रियानो. आता आपण पुढे जात प्रियानो मी तुम्हाला सांगितलं की कसं याकूब कनानमध्ये राहिला. कनानमध्ये दुष्काळ पडला. ज्यावेळेस प्रियानो याकोबाला पत्नी करायची होती आम्ही बघतो की कनानमधून त्याला हारानमध्ये पाठवण्यात आलं. तिथून मग प्रियानो आम्ही बघतो की एसावाला भेटल्यानंतर तो पुन्हा कनानमध्ये आला, कनानमध्ये राहिला. आणि प्रियानो कनानमध्ये राहिल्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की कनानमध्ये दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यामुळं आम्ही बघतो की त्या अगोदर आम्ही योसेफाबद्दल अनेकदा ऐकलं की योसेफाला कसं विकून टाकलं, कसं त्या ठिकाणचा तो पंतप्रधान झाला, मुख्य अधिकारी झाला, कशा प्रकारे प्रियानो त्यांनी अन्नधान्याचा संचय जमा केला. या सगळ्याबद्दल आम्ही सविस्तर जाणून घेतलेलं आहे. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस कनानमध्ये दुष्काळ पडला त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की कनानमधून मिस्रामध्ये प्रियानो आम्ही बघतो की योसेफाचे भाऊ गेले धान्य आणण्यासाठी. त्यानंतर तो हरवलेला पेला आहे. बऱ्याचशा गोष्टी बायबलमध्ये आहेत. जे बायबलचा अभ्यास करतात प्रियानो, बायबलचं वाचन करतात त्यांना सविस्तर या गोष्टी माहिती. याबद्दल आपण जाणून घेणार नाही आहे कारण प्रियानो बऱ्याचदा आपण याबद्दल ऐकलेलं आहे. त्याचबरोबर प्रियानो याकोबाचं लग्न, राहेल, लेया, त्याच्या दास, त्याचे झालेले पुत्र कन्या आम्हाला माहिती आहे. याकोबाच्या कन्याचं नाव काय सांगा बरं? याकोबाला मुलगी झाली का फक्त 12च मुलं होते? यस. याकोबाच्या मुलीचं नाव काय आहे? दीना. आणि दीनासोबत पण एक भयंकर घटना घडती शेखेममध्ये, म्हणजे कनानच्या जवळ ती घटना घडते की दिनेला भ्रष्ट केलं जातं. मला वाटतं मागे मी याच्याबद्दल सविस्तर बोलले होते. दिनाबद्दल, तामारबद्दल, या गोष्टीबद्दल आम्ही जाणून घेतलेलं आहे. त्या गोष्टी आज आम्ही बघणार नाही. सो आम्ही बघितलं प्रियानो की कशा प्रकारे प्रियानो याकोबाचं जे घराणं आहे प्रियानो ते घराणं प्रियानो मिस्र देशामध्ये वास्तव्यात जातं. आणि कशा प्रकारे प्रियानो त्या ठिकाणी त्यांना गोशन प्रांतामध्ये ठेवण्यात आलं. ज्या प्रकारे उत्पत्ती याचा 46 अध्यायवचन 28, उत्पत्ती 46:28. योसेफाने गोशन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबाने यहुदास आपल्या पुढे त्याचकडे पाठविले. याप्रमाणे ते गोशन प्रांतात आले. ज्या प्रकारे आम्ही बघतो की योसेफाने प्रियानो आपल्या बापाला आणण्यासाठी वचन 46 मध्ये आम्ही बघतो की याकोब आपल्या कुटुंबासह मिस्रात येतो. आम्ही बघतो की बऱ्याच गाड्या वगैरे प्रियानो योसेफाने पाठवल्या. आणि प्रियानो आपला बाप जो याकोब आहे, याकोबाचे मुलं, त्याचबरोबर जे नवीन जन्मास आलेले लेकरं, या सगळ्यांना घेऊन तो कुठे आला? मिस्र देशामध्ये की नाही, मुख्य देश आम्ही बघत आहोत. आणि प्रियानो मिस्र देशामध्ये आल्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की मिस्र देशामध्ये येण्याचं कारण काय होतं? कनानमध्ये पडलेला दुष्काळ. ओके. कनानमध्ये दुष्काळ पडल्यामुळेच प्रियानो आम्ही बघतो की जो याकोब आहे तो कुठे गेला? मिस्रामध्ये. हालेलुया.
सो परमेश्वराची ही योजना होती की त्यांनी मिस्रामध्ये जावं आणि त्यासाठी परमेश्वराने प्राणो आम्ही बघतो की दुष्काळाच्या परिस्थितीचा उपयोग केला आणि परमेश्वराने याकोबाला प्राणो मिस्रामध्ये बोलवलं, कारण प्राणो परमेश्वर तिथं अद्भुत कार्य करणार होता. म्हणून प्राणो आम्ही बघतो की जो याकोब आहे आपली सगळी धन संपत्ती घेऊन, आपले जनावरं घेऊन प्राणो आम्ही बघतो की तो कुठे गेला? मिस्र देशामध्ये गेला. कुठून गेला? कनानमधून गेला. आणि आता प्राणो आम्ही बघतो की ते ज्या प्रकारे प्राणो तो आपल्या मुलांना आशीर्वाद देतो आणि याकोब प्राणो आम्ही बघतो की त्या ठिकाणी मिस्र देशामध्ये तो मरण पावतो आणि तो योसेफाला सांगतो की माझ्या अस्तित्व कनानमध्ये किंवा जो ज्या ठिकाणी अब्राहम, इसाक, रिबेकेला आणि यासावाला पुरलं त्याच ठिकाणी माझ्या बापाच्या कब्रस्थानामध्येच मला मुठ माती द्या. योसेफ प्राणो त्या ठिकाणाहून आपल्या बापाचं जे प्रेत आहे ते प्रेत पुन्हा तो कनानमध्ये घेऊन येतो आणि प्राणो कनानमध्येच त्याला मुठ माती देण्यात येते. याकोबाला कुठं पुरलं? कनानमध्येच. मागे पुढे इथून तिथे असाच प्रवास आहे हा. आणि आम्ही बघतो की मिस्रातून कनानमध्ये आणलं, कनानमध्ये त्याला पुरलं आणि प्राणो पुन्हा योसेफ आणि त्याच्यासोबतचे माणसं कुठे गेले? मिस्रामध्ये. कारण त्यांची गुरढोरं आणि जे लहान मुलं होते ते मिस्रामध्येच राहिलेले होते. जे मुख्य वडील जण होते प्राणो त्यांनाच जो योसेफ आहे तो मुठ माती देण्यासाठी घेऊन गेला, परंतु बाकीच्या सगळ्या गोष्टी मिस्र देशातच होत्या. इथपर्यंत लक्षात आले का? ज्यांनी उत्पत्ती व्यवस्थित वाचला असेल ना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजल्या असतील, कारण इतकं डिटेल्स नाही सांगता येणार. आणि आता प्राणो आम्ही बघतो की आता हे मिस्र देशामध्ये गोशन प्रांतात राहत आहे. कुठल्या प्रांतामध्ये? जोरात सांगा, जोरात, आणखी जोरात. ओके. ज्यावेळेस प्राणो याकोब मिस्रामध्ये आला त्यांना गोशन प्रांत, जो प्राणो मिस्राचा एक अतिशय उत्तम असा भाग होता, त्या गोशन प्रांतामध्ये आम्ही बघतो की जो याकोब आहे त्याला ठेवण्यात आलं. सो परमेश्वर त्याच्या लेकरांना उत्तम जागा देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जे परमेश्वराचे निवडलेले अभिषिक्त लोक असतात प्राणो, परमेश्वर त्यांना एका विशेष स्थानावर ठेवतो. हालेलुया, हालेलुया. मग ते परकीय असू द्या किंवा कुठेही असू द्या, परमेश्वर त्याला एक अशा रॉयल ठिकाणामध्ये परमेश्वर ठेवतो. जसं आम्ही बघतो की मोशेचे बाकी सगळे जण प्राणो आम्ही बघतो की वेठबिगारीचं काम करत होते. मोशेचे भाऊ बहीण सुद्धा प्राणो गुलामगिरीचं काम करत होते, परंतु मोशे कुठे होता? राजवाड्यात होता. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वर पण आम्हाला प्राणो एखादी जबाबदारीसाठी निवडतो प्राणो, परमेश्वर आमची निवड करतो एखाद्या कामासाठी, सेवेसाठी, तर प्राणो परमेश्वर आम्हाला एका विशेष स्थानावर ठेवतो प्राणो, उत्तम स्थानामध्ये ठेवतं. जसं ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की हा देखील एक उत्तम प्रांत होता आणि गोशन प्रांतामध्ये प्राणो आम्ही बघतो की या इस्रायल लोकांना ठेवण्यात आलं. आणि ज्या प्रकारे निर्गम 1 आणि 1 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, निर्गम 1 आणि 1 मध्ये याकोबाबरोबर जे इस्रायल वंशज सहकुटुंब मिस्र देशात गेले त्यांची नावे ही रऊबेन, शिमोन, लेवी व यहुदा, इसाखार, जुबलून व बन्यामीन, दान व नफलाती, गाद व आशेर. याकोबापासून झालेले एकंदर 70 जण होते. योसेफ हा मिस्रात होताच. ओके. या वचनामध्ये आम्ही बघतो की याकोबा बरोबर जे इस्रायल वंशज सहकुटुंब मिस्र देशात गेले त्यांची नावे ही रऊबेन, शिमोन, लेवी व यहुदा, इसाखार, जुबलून, बन्यामीन, दान व नफलाती, गाद व आशेर. याकोबापासून झालेले एकंदर 70 जण होते. योसेफ हा मिस्रात होताच. नंतर योसेफ व त्याचे भाऊ आणि त्या पिढीचे सर्वजण मरण पावले. इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पाहून बहुगुणी झाले. ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. सो आम्ही बघतो की ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की ते मिस्रामध्ये आले, त्यानंतर प्राणो याकोबाला प्राणो दफन केल्या गेल्यानंतर आणि त्यानंतर आम्ही बघतो की योसेफाचा पण मृत्यू प्राणो मिस्रामध्येच झाला. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो उत्पत्ती 50 आणि 22 मध्ये, योसेफ आणि त्याच्या बापाचे घराणे मिस्र देशात राहिले. तो 110 वर्ष जगला. योसेफाने इफ्राईमाच्या 3ऱ्या पिढीतली मुली पाहिले, तसेच मनशेचा मुलगा माखीर याची मुले त्याने आपल्या मांडीवर घेतली. आणि नंतर वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं वचन 25 पासून, मग योसेफाने इस्रायल वंशज शपथ घालून म्हटले, देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा.
योसेफ 110 वर्षाचा होऊन मृत्यू पावला. त्यांनी त्याच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिसर देशात ठेवले. सो आम्ही बघतो की प्रियानो, ज्या प्रकारे याकोब मरण पावला आणि त्यानंतर योसेफ देखील मरण पावला. सो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्रियानो की जरी आम्ही प्रभूमध्ये चालतो परंतु मृत्यू हा अटळ आहे. हालेलुया. अब्राहम मरण पावला, इसाक मरण पावला, याकोब मरण पावला, योसेफ देखील मरण पावला. परंतु प्रियानो, फरक हा असतो की जे लोक प्रभूमध्ये असतात प्रियानो, परमेश्वर त्यांना पुऱ्या वयाचं होऊन येतो. हालेलुया. हा परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वाद आहे. तुम्ही जर जगामध्ये बघितले प्रियानो तर अनेक जण प्रियानो अपघाताने मरण पावतात, अनेक जण प्रियानो आजाराने मरण पावतात, अनेक जण वेगवेगळ्या कारणाने प्रियानो वाहून जाऊन मरण पावतात, किंवा अनेक गोष्टी आम्ही प्रियानो न्यूजपेपरमध्ये वाचतो की बऱ्याचदा प्रियानो वेगवेगळ्या कारणाने प्रियानो वेगवेगळे जण मरण पावतात. तरुणपणात मरण पावतात, अर्ध्या वयात मरण पावतात. परंतु प्रियानो, जे प्रभूमध्ये असतात त्यांच्यासाठी हा एक आशीर्वाद आहे की परमेश्वर त्यांना चांगलं म्हातारं झाल्यानंतर त्याच्या जीवनामधल्या प्रत्येक गोष्टींचा आनंद घेतल्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की योसेफाने देखील आपल्या 3ऱ्या पिढीतल्या मुलं बघितले. हालेलुया. सो प्रियानो, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना बघणं हा परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वाद आहे प्रियानो. सो किती अनुग्रह आहे प्रियानो परमेश्वराचा त्याच्या लोकांवर. विचार करा प्रियानो, परमेश्वर आम्हाला जीवनभर किती सांभाळतो प्रियानो. कितीतरी गोष्टी आमच्या जीवनात येतात प्रियानो. आमच्याही जीवनामध्ये बऱ्याचदा अपघात येतात, सैतानी हल्ले येतात प्रियानो. अनेक गोष्टी आपल्याही जीवनामध्ये घडतात. अनेक प्रसंग प्रियानो, मृत्यूचे प्रसंग देखील आमच्यावर ओढवतात. कितीतरी वेळेस आम्ही आजारी पडतो, समस्येत सापडतो प्रियानो. कितीतरी गोष्टी प्रियानो आमच्या जीवनात येतात. कितीतरी वेळेस आम्ही निराश होतो, आत्मघाताचा विचार करतो. अनेक गोष्टी प्रियानो, अनेक प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात मरणाचे. परंतु या सर्वातून प्रभू आम्हाला सांभाळतो आणि परमेश्वर आम्हाला पुरे वयाचं होऊनच मग नेतो प्रियानो. हा परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वाद आहे प्रियानो. अब्रामाच्या जीवनात आम्ही बघितलं की प्रियानो तो पुऱ्या वयाचा होऊन मरण पावला. त्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे प्रियानो, जे प्रभूमध्ये असतात प्रियानो बऱ्याचदा प्रियानो मुठ माती मिळणं हे एक देखील आशीर्वाद एक बरं का. कारण तुम्ही बघता की बरेच जण वाहून जातात, त्यांची डेड बॉडी मिळत नाही, त्यांच्यावर संस्कार केले जात नाही. परंतु प्रियानो, जे प्रभूमध्ये मरतात प्रियानो, ख्रिस्तामध्ये जे मरतात त्यांची प्रेतक्रिया होते, वचन त्यावेळेस बोललं जातं प्रियानो. आणि प्रियानो जो विधी आहे, तुम्ही ख्रिस्ती दफन विधी बघितलाय का? नाही बघितला का? तर बघा, कधीतरी बघा, आहे की नाही. काही जणांनी बघितलेला आहे. सो ख्रिस्ती दफन विधी जो आहे तो तुम्ही बघा प्रियानो, कशा प्रकारे प्रियानो वचन बोलून प्रियानो त्या प्रेताला मुठ माती दिल्या जाते, मातीला प्रियानो मातीच्या स्वाधीन केलं जातं. कशा प्रकारे देवाचे सेवक प्रियानो त्यावेळेस वचन बोलतात, कशा प्रकारे सांत्वना देतात. या सगळ्या गोष्टी एखाद्या वेळेस तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल की प्रियानो जे ख्रिस्ती पद्धतीने जी दफन विधी होती प्रियानो ती किती म्हणजे किती महत्त्वाचा विधी त्यावेळेस केला जातो. तर मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची की प्रियानो, मुठ माती मिळणं हे देखील प्रियानो एक आशीर्वादच आहे. कारण अनेक जण असतात की बऱ्याच जण ते वाहून जातात, त्यांची डेड बॉडी सापडत. बरेचदा प्रियानो रेल्वे ट्रॅकवर जे जातात प्रियानो त्यांची डेड बॉडी मिळत नाही किंवा त्यांना मुठ माती मिळत नाही. हालेलुया. सो विचार करण्याच्या गोष्टी आहेत. बायबल प्रत्येक गोष्ट आम्हाला शिकवते, जीवनापासून तर जीवनाच्या प्रवासापासून तर मरणानंतर, आणि मरणानंतरचं पण जे अविनाशी जीवन आहे त्याबद्दल देखील देवाचं वचन सांगतं. इतकं जगामध्ये ज्ञान तुम्हाला कोणीही देणार नाही, इतकं ज्ञान ह्या वचनामध्ये आहे प्रियानो. कोणीही किती तत्वज्ञानी असू द्या, किती मोठं स्कॉलर असू द्या, परंतु देवाच्या वचनासारखं ज्ञान कोणीही देऊ शकत नाही. आपल्याकडे फक्त थोडंसं ज्ञान आहे प्रियानो. हा ज्ञानाचा महासागर आहे, अथांग ज्ञान प्रियानो बायबलमध्ये आहे प्रियानो, जे आम्हाला फक्त वैचारिकरित्या सक्षम करत नाही तर व्यावहारिकदृष्ट्या देखील प्रियानो देवाचं वचन आम्हाला सक्षम करतं प्रियानो. आमच्यामध्ये प्रियानो तशा प्रकारचा बदल घडतो. आमची मानसिक विचारसरणी असेल प्रियानो, सगळ्या गोष्टी प्रियानो, आमचा जो दृष्टिकोन आहे तो बदलतो प्रियानो. परमेश्वर एका उच्च लेवलला आम्हाला घेऊन जातो प्रियानो. परमेश्वर आम्हाला देवी ज्ञान देतोच, त्याचबरोबर परमेश्वर आम्हाला व्यावहारिक ज्ञान देखील देतो प्रियानो की आमचं जीवन कसं असावं. विचार करा प्रियानो, एक आई पण इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगू शकेल का? बाई तू असं बस, असं बोल, असं कर, तसं कर, की नाही. कधी कधी आई शिकवतात मुलींना,
परंतु मला वाटतं की बायबलसारखं कोणीच शिकवत नसेल. बायबलचं वचन प्रियानो, आपली पापणी कशी असायला पाहिजे, तुझ्या पापण्या झुकलेल्या असा इथपर्यंत देवाचं वचन सांग. आमची नजर कशी असावी, आमच्या डोळ्याचे हावभाव, आमचं बोलणं, आमची बॉडी लँग्वेज असेल, आमचं वागणूक असेल, आमचे कपडे असेल, प्रत्येक बाबतीमध्ये इवन पाय कसे असावे. आम्ही बघतो की बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे की एका स्त्रीबद्दल लिहिले की तिचे पाय घरी टिकत. हालेलुया. सो शेजाऱ्याच्या घरी जायचं का नाही याबद्दल सुद्धा देवाचं वचन सांगतं की तू शेजाऱ्याच्या घरी आपलं पाऊल कसं टाक, विरळ टाक, म्हणजे थोडकं टाक. कोणीही असो प्रियानो, त्या गोष्टीमुळे त्या पुढच्या व्यक्तीला वीट येणार नाही की ही व्यक्ती वारंवार वारंवार माझ्या घरी येते. म्हणून प्रियानो, देवाचं वचन हे सुद्धा शिकवतो की तू शेजाऱ्याच्या घरी, किंवा शेजारी म्हटल्यानंतर बाकी सगळे पण आले बरं का, नातेवाईक असतील. फक्त शेजारी म्हटले म्हणजे फक्त शेजाऱ्याच्या घरी जायचं नाही आणि बाकीच्या घरी कंटिन्यू जायचं असं नाही करायचं बरं का. सगळ्या बाबतीत, नातेवाईक असू द्या, मित्रमैत्रिणी असू द्या, आपले जवळचेही असू द्या, कोणीही असू द्या प्रियानो, आमचं पाऊल कसं पाहिजे, कसं पाहिजे, विरळ, म्हणजे थोडंसं. त्या व्यक्तीला आपल्या जाण्याने वीट नको यायला, आहे की नाही. नाही तर काय तरी म्हणतात, हे उठसूट माझ्या घरी येऊन बसते, असं नको बोलायला, आहे की नाही. विचार करा प्रियानो, देवाचं वचन किती व्यावहारिक गोष्टी शिकवतं. हे फक्त ऐकण्यासाठीच नाही बरं का. देवाचं वचन हे आमच्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करायला पाहिजे की प्रियानो, आमच्या जाण्याने कोणाला त्या गोष्टीला भार पडता कामा नये, कोणावर कुठल्याच गोष्टीचा. सो देवाचं वचन प्रत्येक गोष्ट, व्यावहारिक गोष्ट मला शिकवते प्रियानो. फक्त आमचं बघण्याचा दृष्टिकोन तसा पाहिजे, वचनाला समजण्याचा दृष्टिकोन तसा पाहिजे. आणि मला विश्वास आहे प्रियानो, जे तुम्ही देवाच्या वचनातून जीवन जगत आहात प्रियानो, येणाऱ्या दिवसामध्ये प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने देवाच्या वचनाच्या द्वारे सक्षम व्हाल, तयार व्हाल, सज्ज व्हाल प्रियानो, तुमचं जीवन इतर लोकांसाठी आदर्श जीवन असेल. लोक तुमच्या जीवनातून शिकतील की खरंच ह्या सिस्टर कशा आहे, हे ब्रदर कसे आहे, यांचं वागणं कसं आहे, यांचं बोलणं कसं, यांचं राहणीमान कसं, यांचा व्यवहार कसा आहे. हालेलुया. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रियानो, प्रभू तुम्हाला एक आदर्श व्यक्ती म्हणून उभे करेल की त्या व्यक्तीच्या जीवनातून तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकाल. परिवारासाठी असेल, लेकरांसाठी असेल, कुटुंबासाठी असेल, सेवेसाठी असेल, सगळ्या बाबतीमध्ये, शेजाऱ्यांमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वर तुम्हाला एक आदर्श व्यक्तिमत्व उभं करेल. आणि प्रियानो, प्रभू तुम्हाला ही ओळख देईल की हे ख्रिस्ताचे लोक, हे जगातून वेगळे केलेले लोक आहे. हवी का प्रियानो ही ओळख? मग तुम्ही तयार कसं व्हाल प्रियानो? मी बघतो की लेकरांना आम्ही बघतो की शाळेमध्ये शिकवलं जातं, आहे की नाही. सगळ्या गोष्टी टायडी राहण्यापासून शिकवलं जातं, युनिफॉर्म पासून तर शूज पॉलिशपर्यंत त्यांना सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात की कसं टायडी राहायला पाहिजे, कसं प्रियानो. त्यांना आम्ही बघतो की शाळेतून जसं त्यांना वळण लावलं जातं, लेकरं तसे शिकले जातात प्रियानो. त्यांना सकाळच्या उठण्यापासून, स्वतःच्या प्रियानो स्वच्छतेपासून तर प्रत्येक गोष्ट प्रियानो त्यांना शिकवली जाते. मोठ्यांचा आदर कसा करायचा, मॅनर्स काय असतात, कसं वागायचं, कसं बोलायचं, टीचरशी कसं बोलायचं, पॅरेंट्स सोबत कसं राहायचं, कुटुंबामध्ये कसं राहायचं. माझ्या आराधना प्रियानो, बऱ्याच गोष्टी मला शाळेतल्या ती येऊन शिकते. मम्मी आम्ही शेअरिंग करतो, आम्हाला सर सांगतात शेअरिंग करायचं, असं करायचं, हेल्प करायचं, कोणाला येत नसेल तर त्याला समजून सांगायचं. मग ती मला सांगते, माझ्या मम्मी माझ्या फ्रेंडला हे असं आलं नाही, मग मी तिला शिकवलं, मी तिला मदत केली, तिच्याकडे हे नव्हतं मी ते तिला दिलं. सो प्रियानो, मी बघतो की लेकरं ज्या प्रकारे प्रियानो शिकतात, शाळेतून शिकतात, टीचरकडून शिकतात प्रियानो, त्यांचं व्यक्तिमत्व घडत जातं प्रियानो. हालेलुया. तसंच देवाचं भवन ही आमच्यासाठी एक शाळा आहे जी आम्हाला तयार करत आहे. पण शाळेला रोज यावं लागतं बरं का. मग असं नका म्हणून रोज या, परंतु ज्यावेळेस सभा असेल त्यावेळेस या, आहे की नाही. जे लेकरं अब्सेंट राहतात प्रियानो, किंवा जे लेकरं शाळेला जात नाही त्यांचं जीवन बघा. आणि जे लेकरं रेग्युलरली शाळेला जातात, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्यामध्ये जी मॅच्युरिटी आहे प्रियानो, जे संस्कार त्यांना शाळेतून मिळतात प्रियानो, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला फरक दिसतो का नाही. जे घरी राहणारे लेकरं आहे प्रियानो, आम्ही बघतो की त्यांचं बोलणं प्रियानो, त्यांनी शब्द जरी काढला तर लगेच लक्षात येतं की हे लेकरं काय आहे. परंतु प्रियानो, जे लेकरं कंटिन्यू शाळेत जातात प्रियानो, त्यांचं राहणं, बोलणं, वागणं, इतरांसोबत त्यांचा स्वभाव, मनमिळावू स्वभाव, ह्या सगळ्या गोष्टी लगेच लक्षात येतात की प्रियानो ही व्यक्ती एक संस्कारी व्यक्ती आहे, किंवा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. स्वभाव, वागणं, बोलणं, सगळ्या गोष्टी
प्रियानो दिसून येतात. ज्यावेळेस मी शाळेत होते प्रियानो, माझी मम्मी यायची माझ्या शाळेमध्ये, पॅरेंट्स मीटिंगला वगैरे यायची आणि आल्यानंतर नमस्कार वगैरे करायची टीचरला. आणि मग माझे फ्रेंड्स मला म्हणायच्या किंवा मैत्रिणी म्हणायचे की तुझे आमच्या मम्मी पप्पा तर असं नाही करत, मग तुझे मम्मी पप्पा का बरं असे करतात. आल्यानंतर टीचरला अभिवादन करणं, नमस्कार करणं, सो हे शिष्टाचार आहेत, आहे की नाही. माझ्या मैत्रिणी म्हणायचे की नाही आमचे आई वडील आल्यानंतर करत नाही, पण तुझे मम्मी पप्पा आल्यानंतर का करतात. मग मी त्यांना सांगितलं की माझी मम्मी चांगली शिकलेली आहे आणि विशेष म्हणजे ती देवामध्ये वाढलेली आहे. तिला माहिती आहे की मोठ्या व्यक्ती आल्यानंतर अभिवादन करावं लागतं, हा एक शिष्टाचार आहे की नाही. सो असा फरक आम्हाला दिसतो प्रियानो, आमच्या वागण्याच्या द्वारे, आमच्या बोलण्याच्या द्वारे. सो देवाचं वचन देखील प्रियानो आम्हाला शिकवतं, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा महान शिक्षक, ज्याला गुरुजी रब्बुनी त्याला म्हणतात, आणि तो जर आमचा शिक्षक आहे प्रियानो, तर मला सांगा आम्हाला किती उत्तम गोष्टी तो शिकवेल. जगिक असू द्या, आध्यात्मिक असू द्या, सगळ्या प्रकारच्या गोष्टी प्रियानो देवाचं वचन आम्हाला शिकवतं. म्हणून रेग्युलर या प्रियानो. जितकं तुम्ही याल, जितकं तुम्ही शिकाल, तितकं तुमच्या ज्ञानात प्रियानो भर पडेल आणि तुमचं जीवन प्रियानो एक आदर्श जीवन प्रियानो, एक उच्च स्तराचं जीवन प्रियानो परमेश्वर तुम्हाला प्रदान करेल. हालेलुया. म्हणून प्रियानो तुमची सहभागिता खूप महत्त्वाची आहे. मला सांगा, तुम्ही जर या ठिकाणी आले नाही तर इतकं वचन तुम्हाला मिळेल का. तुम्ही म्हटलं सिस्टर आमच्या घरी आणि एवढं शिकवा बरं आम्हाला, येऊ का आम्ही. ठीक आहे, एखाद्या वेळेस येऊ, एखाद्या वेळेस सांगू, क्वचितच येऊ का. प्रत्येकाच्या घरी जाऊन इतकं सांगू का. नाही प्रियानो, नाही, शक्य नाही. म्हणून प्रियानो देवाने त्याचं भुवन ठेवलेलं आहे, जे आम्हाला आत्मिक, त्याचबरोबर प्रियानो ज्या ऐहिक गोष्टी आहेत त्या सुद्धा गोष्टी परमेश्वर आम्हाला शिकवतो. सो आपण कुठे होतो. आम्ही इजिप्तमध्ये आहोत, बरोबर, बरोबर की नाही. सो प्रियानो ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनावर खूप इफेक्ट करतात प्रियानो. आणि ज्या प्रकारे आम्ही बघतो की इजिप्तमध्ये, मिसर देशामध्ये आता इस्रायल आलेले आहे, आणि प्रियानो आम्ही बघतो की एक नवीन राजा त्या ठिकाणी आलेला आहे, एक नवीन फारो त्या ठिकाणी आला. ज्या प्रकारे प्रियानो निर्गम 1:8 मध्ये देवाचं वचन सांगतं की पुढे योसेफाची जास्त माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला. तो आपल्या लोकांस म्हणाला, पहा या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहे, तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणे वागूया, नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एकदा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व या देशातून निघून जातील. सो परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वाद दिला होता की आकाशातील ताऱ्याप्रमाणे मी तुझी संतती करेन. परमेश्वर प्रियानो आकाशाच्या ताऱ्याबद्दल, इसाकाबद्दल बोलला होता. आणि जो इश्माईल, ज्याला परमेश्वराने वाळूची उपमा दिली, वाळूचं रजकण त्याला म्हटलेलं आहे, कारण वरचं स्थान परमेश्वराने कोणाला दिलं होतं, इसाकाला, कारण तो सारेपासून झालेला होता, आहे की नाही. आणि इश्माईल कोण आहे, दासी, गुलामगिरीपासून झालेला किंवा दासी पुत्र त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे स्थान पहिलं कोणाला आहे, जो वरती आहे त्याला, म्हणजेच इसाकाला, आणि दुय्यम स्थान कोणाला आहे, इश्माईलला. हालेलुया. सो ज्या प्रकारे परमेश्वराने सांगितलं, एकीकडे इश्माईलची पण संतती वाढत होती, कारण परमेश्वराला माहित होतं की ते अब्राहमाची संतान आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की एकीकडे इश्माईलची पण संतती वाढत होती आणि इकडं याकोबाची म्हणजे इस्रायलची पण संतती म्हणजे इसाकाची संतती पण वाढत होती. या ठिकाणी देवाचं वचन परिपूर्ण होण्यासाठी सुरुवात झाली होती प्रियानो. हालेलुया. याकोबाची संतती वाढत आहे आणि आम्ही बघतो की बलाने पण परमेश्वर त्यांना वाढवत आहे. म्हणून प्रियानो या राजाने ठरवलं की ह्या लोकांशी आम्ही धूर्तपणे वागूया, कारण हे लोक आपल्यापेक्षा बलाने जास्त आहे, म्हणून यांच्याशी आम्ही धूर्तपणे वागूया. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की ह्या लोकांची संख्या वाढत आहे, कारण परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं होतं. परमेश्वराने सांगितलं होतं की मी तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे करेल. आणि म्हणून परमेश्वर तशा प्रकारे करत आहे. ज्यावेळेस परमेश्वर बोलतो प्रियानो, तर परमेश्वराच्या वचनाला कुठेही अटकाव होत नाही. परमेश्वर ज्यावेळेस बोलतो, परमेश्वराचं वचन पूर्ण होतं प्रियानो. हालेलुया. ज्या प्रकारे परमेश्वर बोलला त्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे. लोकसंख्या वाढत आहे, कारण परमेश्वराने सांगितलं होतं की मी तुझी संतती वाढवीन.
हालेलुया. आणि या ठिकाणी आम्ही बघतो की त्याच दरम्यान प्रियानो अनेक लेकरांना मारलं पण गेलं. हालेलुया. काय झालं? मारलं गेलं. बरोबर बरोबर का? त्याच दरम्यान काय झालं? जे इब्री बालक होते त्या इब्री बालकांना मारलं गेलं प्रियानो. म्हणून संतती वाढणं थांबलं का प्रियानो? आम्ही बघतो की ज्या सुईणी होत्या त्या प्रभूचं भय बाळगणाऱ्या होत्या, त्यांनी देखील काही मुलं जिवंत ठेवली. आणि त्याच दरम्यान प्रियानो आम्ही बघतो की मोशेला पण मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु मोशेने प्रियानो त्यांना परमेश्वराची जी योजना होती ती मोशेच्या द्वारे पूर्ण होणार होती. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराचा अनुग्रह त्याच्यावर झाला. आणि आम्ही बघतो की फारोच्याच राजघराण्यामध्ये मोशेचं पालन पोषण झालं. सो मोशे कसा वाढला, त्याला कसं वाचवलं, कसं पाण्यातून काढलं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती. ते पुन्हा सांगण्याची गरज आहे का? त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वर मोशेला पाचारण करतो. मोशेला सांगतो की माझ्या लोकांना सोडून आण. फारो विरोध करतो. आणि त्यानंतर 10 पिढा आम्ही बघतो की परमेश्वर मिस्रावर पाठवतो. आणि या 10 पिढा पाठवल्यानंतर प्रियानो आम्ही बघतो जी शेवटची पिढा परमेश्वर पाठवतो प्रियानो, त्या शेवटच्या पिढीनंतर फारो इस्रायल लोकांना जाऊ देतो. हालेलुया. आणि आम्ही बघतो की ते लोक त्या ठिकाणातून बाहेर पडतात. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, निर्गम याचा 12वा अध्याय वचन 37 आणि 38. निर्गम 12. मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोत येथे गेले. जे पुरुष पायी गेले ते मुले बाळे खेरीज करून सुमारे 6 लाख होते. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, देवाचं वचन ज्या प्रकारे आम्हाला सांगत आहे, मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुखोत येथे गेले. जे पुरुष पायी गेले होते ते मुले बाळे खेरीज करून सुमारे 6 लाख होते. त्याच्याऐवजी एक मोठा मिश्र समुदाय पण गेला. तशीच शेरडे, मेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली. सो आम्ही बघतो की या अध्यायाचं टायटल आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोक मिस्र देश सोडतात. परमेश्वराने प्राणो ज्या प्रकारे शेवटची जी प्रथम वस्साची पिढा आणली, त्यानंतर आम्ही बघतो की फारोने इस्रायल लोकांना जाऊ दिले. 10 पिढा आपल्याला माहिती आहे. बरोबर माहिती आहे का? त्याबद्दल सांगायचं नाही ना? माहिती आहे. आता आपण खूप खोल उतरत आहोत. आता हे वरवरच झाले बरं का, हे पिढा वगैरे. आता आपण थोडंसं डीप जातोय, खाली जातोय, है की नाही? कारण ज्यावेळेस आम्ही वचनामध्ये खोल जातो त्यावेळेस आम्ही आध्यात्मिकरित्या उंचावल्या जातो. हालेलुया. सो आता हे इंट्रोडक्शन झालेलं, हे खूप बऱ्याच आपण ऐकलेलं आहे पिढ्याबद्दल. कशा प्रकारे परमेश्वराने प्राणो ह्या पिढ्या त्यांच्यावर आणल्या, कशा प्रकारे मिस्राच्या देवतांचं शासन केलं. जे रेग्युलर सहभागितेत असतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर माहिती. बरोबर. सो ज्या प्रकारे आम्ही बघतो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुखोत येथे गेले. जे पुरुष पायी गेले होते ते मुला बाळा खेरीज करून सुमारे 6 लाख होते. किती होते? जोरात सांगा, आणखी जोरात. ओके. आणि त्यानंतर प्रियानो वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्यांच्या बरोबर एक मोठा मिश्र समुदाय, म्हणजे इस्रायल लोका व्यतिरिक्त अनेक कोणी गुलाम असतील. आणि त्यामध्ये प्रियानो एक मूवी मी बघितलं होतं, त्यामध्ये दाखवलं की प्रियानो जी मोशेची आई होती, जिने प्रियानो मोशेला दत्तक घेतलं होतं. बरोबर. आम्ही बघतो की फारोच्या मुलीने मोशेला दत्तक घेतलं आणि आई म्हणून सांभाळलं. तर ती सुद्धा प्रियानो या मिश्र समुदायामध्ये होती. यामध्ये नाही दिलेलं, परंतु जे बाकीचं जे साहित्य आहे त्यावरून लक्षात येतं प्रियानो की ज्यावेळेस हा मिश्र समुदाय निघाला, वेगवेगळ्या प्रकारचे लोक पण, वेगवेगळ्या जातीचे लोक पण, इस्रायल लोक तर होतेच होते, परंतु प्रियानो त्यांच्यासोबत अन्य लोक देखील या प्रवासामध्ये होते, कारण परमेश्वराने त्यांना मिस्रातून बाहेर काढलं. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की त्यांच्या बरोबर एक मोठा मिश्र समुदाय पण गेला. तशीच शेरडे, मेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली. त्याचनंतर वचन 40 आणि 41 मध्ये आम्ही बघतो की इस्रायल लोकांना मिस्र देशात राहून 430 वर्ष लोटली. किती वर्ष राहिले? किती वर्ष? ही गोष्ट परमेश्वराने अगोदर कनान देशामध्ये सांगितली होती, अब्राहमाला सांगितली होती.
है की नाही. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो की 430 वर्ष संपली त्याच दिवशी, म्हणजे परमेश्वर जे बोलतो प्राणो, परमेश्वर त्याचा शब्द तंतोतंत पालन करत. एक दिवस पण मागे नाही, एक दिवस पण पुढे नाही. कारण या वचनामध्ये आम्ही बघतो की 430 वर्ष संपली त्याच दिवशी परमेश्वराची सर्व सेना मिस्र देशामधून निघाल्या. जसं परमेश्वर बोलला प्राणो, त्या प्रकारे परमेश्वराने प्राणो त्याच दिवशी त्याच घटकेला आम्ही बघतो की संपूर्ण मिस्रातून त्याच्या लोकांना काय केलं, बाहेर काढलं. हालेलुया. सो प्रत्येक गोष्टीला समय असतो प्राणो, आणि त्या समयानुसार परमेश्वर काम करत असतो प्राणो. बऱ्याचदा प्राणो आम्ही बघतो की कधी कधी आम्हाला वाटतं की लवकर ह्या घटनेतून किंवा या समस्येतून आम्ही बाहेर यावं. प्राणो इस्रायल लोकांना पण वाटत असताना मी लवकरात लवकर मिस्रातून बाहेर निघावं, कारण त्या परमेश्वराकडे ते ओरड करत होते. परंतु परमेश्वराने प्राणो प्रत्येक गोष्टीबद्दलचा प्लॅन केलेला आहे. आपल्या मृत्यूबद्दल पण परमेश्वराने प्लॅन केलेला आहे, डेट लिहून ठेवलेली, टाइम लिहून ठेवलेला आहे, कधी काय होणार आहे. त्याच्या अगोदर प्राणो आम्ही सुसाईड करण्याचा प्रयत्न करू द्या की बघा किती अपघात आमच्या जीवनामध्ये येऊ द्या, आम्ही मरू शकत नाही. सगळ्या गोष्टी वेळेवर आहे की नाही. परमेश्वराने प्रत्येक गोष्टीला नियोजित समय लावलेला आहे. जन्माचा समय आहे, मृत्यूचा पण समय आहे. आम्ही कधी जन्म घ्यावा या आमच्या हातात होतं का, हे आमच्या हातात आहे का. आम्ही कधी मरावं हे पण आमच्या हातात आहे का, नाही. पुष्कळ लोक कधी कधी प्राणू स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते वाचवले जातात. पुष्कळ जणांचा प्राणू अपघात होतो प्राणू, मृत्यूच्या तोंडात ते जातात, परंतु परमेश्वर त्यांना बाहेर काढतो, कारण त्यांचा वेळ आलेला नसतो. सो आमचं जीवन मरण हे केवळ आमच्या देवाच्या हातामध्ये आहे. कुठलाही आजार, कुठलाही संकट, कुठलाही अपघात आम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून कुठल्याही आजाराला घाबरू नका, कुठल्याही अपघाताला घाबरू नका. तुमचा आत्मा तुमच्या देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहे, आणि ज्यावेळेस तो घेण्याचा वेळ येईल मग कोणी थांबू शकणार नाही. MD, डॉक्टर, तज्ज्ञ, सेवक पण नाही बरं का, फक्त ते प्रार्थना करतील. आत्मा घेणं देणं हे देवाच्या हातात आहे. परंतु एक मात्र गोष्ट प्राणो खूप महत्त्वाची आहे की जे प्रभूमध्ये आहे, प्रभू त्यांना दीर्घायुष्य देतं. प्राणो तुम्हाला पाहिजे दीर्घायुष्य, पाहिजे का, निश्चित प्रभू देईल प्राणो. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनामध्ये जा, जे चांगल्या प्रकारचं अन्न खातात प्राणो ते जास्त दिवस टिकतात. तुम्ही बघता की जे म्हातारे लोक असतात प्राणो ते पुष्कळ वर्ष जगतात, कारण ते सात्विक अन्न खातात, है की नाही. बरोबर आलं लक्षात मला काय म्हणायचंय. वचन पण हे अन्नच आहे प्राणो. तुम्ही जितकं सात्विक अन्न खाल तितके तुमच्या आयुष्याचे दिवस वाढत जातील. तुम्ही अन्न खाणारच नाही, मग आध्यात्मिकरित्या पण आणि शारीरिकरित्या पण. हालेलुया. बरोबर, कारण अन्नाच्या द्वारे शक्ती मिळते, है की नाही. जर अन्न खाल्लं नाही तर आपण जगू का. मग जर आम्ही देवाचं वचन ही भाकर जर खात नाही, कधीतरी असं होतं का हो 4-5 दिवसातूनच फक्त एकदा आपण जेवतो, नाही ना, रोज जेवतो, है की नाही. 2-3 टाइम जेवतो, है की नाही. उपास असल्यावरच एखाद्या वेळ जेवतो, परंतु रेग्युलर आम्ही जेवतो, है की नाही. कारण त्यामुळे आम्हाला शक्ती मिळते, त्याच्यामुळे आम्ही जिवंत राहतो. जर आम्ही अन्न खाल्लंच नाही तर जिवंत राहू का. थोडं जरी काम झालं की थरथर काम होत आहे की नाही. ज्या प्रकारे प्राणो आध्यात्मिक अन्न जे आहे, जर हे अन्न आम्ही खात नाही तर आम्ही हळूहळू आत्मिकरित्या पण मरण पावणार आणि हळूहळू शारीरिकरित्या. हालेलुया. सो जीवन प्रभू वाढू पण शकतो प्राणो, परंतु त्यासाठी अन्न महत्वाचं आहे की नाही. सो ज्या प्रकारे आम्ही बघतो की मिस्रामधून प्राणो परमेश्वराने प्राणो 6 लोक, आणि आम्ही बघतो की स्त्रियांची संख्या दिलेली नाहीये. ज्या प्रकारे जे पुरुष पायी गेले ते मुला बाळा खिरीज करून सुमारे 6 लोक होते, म्हणजे भरपूर लोक त्यांच्या सोबत होते प्राणो. आणि एक मिश्र समुदाय, त्या मिश्र समुदायाची संख्या दिलेली नाही, परंतु एक खूप मोठा मिश्र समुदाय, वेगवेगळ्या जातीचे लोक पण त्यांच्या सोबत होते. आणि प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे परमेश्वराने सांगितलं त्या प्रकारे प्राणो ते त्या ठिकाणातून निघाले. ओके, मिस्रातून आता निघालो आहे. आता कुठे निघतोय आपण, कनान देशाकडे. कनान देशामध्ये जाण्यासाठी प्राणो अनेक गोष्टी आल्या, तांबडा समुद्र आला, अनेक गोष्टी आल्या.
म्हणून मी प्राण कंटिन्यू म्हणत असते की तुम्ही बायबल वाचन करा, कारण इतकं डिटेल बारीक सारीक नाही शिकवल्या जात. म्हणून प्राणो जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही प्राणो इतरांकडून वाचून घ्या. आणि प्राणो आम्ही बघतो की जवळजवळ प्राणो त्यांना 40 वर्ष लागली कनानमध्ये जाण्यासाठी. आम्ही बघतो की अब्राम खूप लवकर गेला आला, 3 दिवसाचाच तो रस्ता होता, आहे की नाही. आम्ही बघतो ना अब्रामने पण कनानमध्ये कनानमधून इजिप्तमध्ये गेला, इजिप्तमधून पुन्हा कनानमध्ये आला, आहे की नाही. जवळजवळच होते, 3 दिवसाचा वेळ लागायचा, बरोबर. ज्यावेळेस परमेश्वराने नबो पर्वतावरून प्राण मोशेला दाखवला, आपल्या मोशेने आपल्या नजरेने तो देश बघितला प्राण. परंतु इतकं कमी अंतर असताना पण इतका वेळ लागला, कारण प्राण ते परमेश्वराच्या विरोधात जात होते. परमेश्वराच्या विरोधात जाण्यामुळे प्राणो एखादी गोष्ट जी आम्हाला लवकर मिळणारी असते प्राणो, किंवा 2-3 दिवसात मिळणारी असते, त्याला वर्ष लागतात. एखादं आमचं फायनान्स असेल, एखादं कर्ज असेल, घर असेल, एखादा जॉब असेल, कुठलीही गोष्ट प्राणो असू द्या, की जी गोष्ट आम्हाला लवकर मिळणार असते प्राणो, ती गोष्ट मिळण्यासाठी आम्हाला वेळ लागतो. त्यामागे काहीतरी कारण आहे. जर वेळ लागत आहे तर काहीतरी कारण आहे. हालेलुया. स्पिरिट ऑफ डिले. हालेलुया. उद्या घेणार आहे बरं का मी, कारण मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तो घेणार आहे. सध्या विषय हा चालू होता, परंतु बऱ्याच लोकांना मी सांगितलं की तो विषय आपण घेऊया, म्हणून प्राणो उद्या आपण तो विषय घेऊया. ओके. सो बऱ्याचदा प्राणो विलंब होतो किंवा उशीर लागतो, याच्या मागे काही कारण आहे की प्राणो, त्या मागचं कारण आहे कधी कधी आम्ही कुरकुर करतो, देवाच्या विरोधात जातो, सोन्याचं वासरू बनवतो, देवाच्या सेवकांच्या विरोधात जातो. अनेक अशा गोष्टी घडल्या प्राणो. आम्ही घाबरतो, आम्ही भीतो, आम्ही विश्वास करत नाही त्या कनानमध्ये जाण्यासाठी. आम्ही प्राणो परमेश्वराने केलेल्या करारावर विश्वास ठेवत नाही. बऱ्याचदा प्राणो मी कुरकुर करतो की ज्या व्यक्तीने मला बाहेर काढलंय, पुन्हा आम्ही त्या व्यक्तीशी भांडतो की तो आम्हाला तिथून का बरं काढलोय. कधी कधी प्राणो आम्हाला अन्न पाण्यासाठी पण प्राणो आम्ही परमेश्वरासोबत भांडतोय, जसं इस्रायल लोक भांडले प्राणो. सो अनेक अशा गोष्टी होत्या प्राणो की त्या कारणामुळे प्राणो त्यांना 40 वर्ष लागले कनानमध्ये जाण्यासाठी. आणि आम्ही बघतो की प्राणो निर्गमच्या काळापासून यहोशवाच्या काळापर्यंत आम्ही बघतो की 40 वर्ष लागले इस्रायल लोकांना कनानमध्ये पोहोचण्यासाठी. आणि त्यामध्ये पण आम्ही बघतो की ज्याने बाहेर काढलं तो सुद्धा जाऊ शकला नाही. संताप आला, राग आला मोशेला. कुठे आला होता? मरिबा. बरोबर बरोबर का सांगा? मरिबा या ठिकाणी कलह झाला होता. मोशेने रागाने काठी आपटली होती. हालेलुया. इतकं बाहेर काढले, इतके कष्ट घेतले, पण फक्त रागामुळे तो देश वंचित राहिला. सो बऱ्याचदा परमेश्वराने आम्हाला प्रॉमिस केलेला आहे की हो मी त्याला स्वर्गाच्या सियोन देशामध्ये घेऊन जाईल, परंतु फक्त राग एकच कारण पण महत्वपूर्ण ठरू शकतं बरं का. बाकी एवढी कारणं तर मी तुम्हाला सांगितले, परंतु एक फक्त राग प्राणो, ह्या कारणामुळे सुद्धा आम्ही त्या वचनदत्त देशामध्ये किंवा त्या कनानमध्ये पोहोचू शकत. हालेलुया. नकारात्मक विचाराने देखील आम्ही प्राणो मी बघतो की ते जे प्राणो आम्ही बघतो की कनान देश हेरण्यासाठी गेले होते यहोशवा आणि कालेब सोबत. परंतु प्राणो आम्ही बघतो की त्यांची जी विचारसरणी होती प्राणो, कालेब आणि यहोशवाची जी पॉझिटिव्ह होती, परमेश्वराकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, जो सकारात्मक होता, त्या कारणाने प्राणो आम्ही बघतो की ते मिसर देशातून बाहेर आल्यानंतर आम्ही बघतो की ते कनानमध्ये गेले. परंतु ज्यांनी प्राणो नकारात्मक गोष्टी सांगितल्या प्राणो, परमेश्वरावर विश्वास केला नाही, आणि आम्ही बघतो की ते मरण पावले, ते कनान देशामध्ये जाऊ शकले नाही. प्राणो खूप काही अडचणी येणार आहे या कनान देशामध्ये पोहोचण्यासाठी. हालेलुया. आम्हाला खूप संघर्ष करावा लागणार आहे प्राणो, आणि हे वचन आम्हाला शिकवतात प्राणो. यासाठीच ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे की ह्या गोष्टी आमच्या जीवनात येऊ नये. आम्ही परमेश्वरावर विश्वास करू नये, आम्ही घाबरू नये प्राणो. जो करार परमेश्वराने आमच्यावर केलेला आहे त्या करारावर आम्ही ठाम राहावं की हो एक ना एक दिवस परमेश्वर मला त्या सियोन मध्ये घेऊन जाणार आहे. त्यासाठी मी कुरकुर करू नये, आम्ही राग करू नये प्राणो.
आम्ही परमेश्वरासमोर कलह करू नये, आम्ही परमेश्वरासमोर संताप करू नये. ठीक आहे, संताप येतो प्राणो, ज्यावेळेस आमच्यावर ओझं असतं त्यावेळेस संताप येतो. असा कुठलाही व्यक्ती नाही की प्राणो त्याला लोड आल्यानंतर संताप होत नाही. होतो, प्रत्येकाला होतो. मोशेला आला तर आपल्याला तर येऊ शकतो, होऊ शकतं. ज्यावेळेस एखाद्या कामाचं बर्डन येतं प्राणो, कुठेतरी आपली सहनशक्ती थांबते आणि मग आपल्याला पण संताप होतो. परंतु हा संताप किंवा हे रागच आपल्याला प्राणो कदाचित त्या देशामध्ये जाण्यासाठी बाधक ठरू शकतो. सो आज या गोष्टी जर आमच्या जीवनात असतील प्राणो, तर ह्या गोष्टी प्राणो आमच्या जीवनातून मुळापासून काढणं गरजेचं आहे. जर आम्हाला सियोन देशामध्ये जायचं असेल तर, नाही तर मग आम्ही वाटेतच, हालेलुया, वाटेतच राहून जाऊ. आणि आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे हे इस्रायल लोक मिस्र देशामधून निघाले आणि आता ते कनान देशाकडे काय करत आहे, प्रवास करत. आणि हा प्रवास कुठून सुरू झाला, रामसेस. कुठून, जरा सांगा, रामसेस. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगता निर्गम 12 वचन 37. मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोत येथे गेले. जे पुरुष पायी गेले ते मुले बाळे खेरीज करून सुमारे 6 लाख होते. ओके, आता प्रियानो ज्यावेळेस ते मिस्रातून निघले की नाही, कनान पर्यंत आज आम्ही जाणार आहोत. यायचंय कनानमध्ये, कारण आपल्याला बायबलचे पुढचे पण देश बघायचे. प्रियानो 4 दिवस झाले की नाही, आणखी 3 दिवसामध्ये आपल्याला निदान प्रगटीकरणापर्यंत जायचे. नवीन करारामध्ये जे देश आहे ते पण आपल्याला बघायचे आहे की नाही. असं ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो की रामसेस या ठिकाणातून ते निघाले आणि त्यानंतर कुठे गेले, सुक्कोत. कुठे गेले, सुक्कोत. अनुवाद 13:20. अनुवाद निर्गम 13:20. मग ते सुक्कोत येथून रवाना झाले आणि रानाच्या हद्दीवर एथामात त्यांनी तळ दिला. या वचनामध्ये आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं. प्रियानो पुन्हा वाचा ते वचन. मग ते सुक्कोत येथून रवाना झाले आणि रानाच्या हद्दीवर एथामात त्यांनी तळ दिला. ओके, मग ते सुक्कोत येथून रवाना झाले आणि रानाच्या हद्दीवर एथामात त्यांनी तळ दिला. इस्रायल लोक कुठल्या ठिकाणामध्ये राहत होते, ज्यावेळेस ते कनानमधून आले त्यांनी कोणत्या प्रांतात वस्ती केली, गोशेन, बरोबर. त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की ते रामसेस या ठिकाणाहून निघाले. त्यानंतर ते सुक्कोत मध्ये आले. कुठे आले, कुठे आले, सुक्कोत. आणि त्यानंतर प्रियानो सुक्कोत वरून निघाल्यानंतर ते पी अहिरोत येथे आले. सो आपण कुठपर्यंत जाणार आहे माहिती का, येरिहो पर्यंत. कुठपर्यंत जायचंय, येरिहो, कनान मध्ये. येरिहो संदर्भात एक व्यक्तीचं नाव आठवतं का तुम्हाला, येरिहो. येरिहो मध्ये काहीतरी घटना घडली होती नवीन करारात. जग काय, यहोशवा सांगा बरं. नवीन करारात पण एक घटना घडली होती आणि जुन्या करारात येरिहोच्या ज्या भिंती होत्या त्या कोसळल्या होत्या. कशाच्या द्वारे, फक्त रणशिंगाचा आवाजामुळे, आहे की नाही. सो येरिहो पर्यंत आपण जाणार आहोत, आहे की नाही. सो ज्या प्रकारे आम्ही बघतो की रामसेस मधून निघाला, त्यानंतर सुक्कोत. कुठे आले ते, सुक्कोत.
एकूण 18 ठिकाणं आहे आणि ह्या 18 ठिकाणांना पार करत करत प्राणो मोशे इस्रायल लोकांना घेऊन कुठे आले? एरिहोपर्यंत म्हणजेच कनानपर्यंत आले. त्यानंतर पी अहिरोत या ठिकाणी आले. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो गन्ना याचा 33 वचन 8, गन्ना 33:8. मग ते पी अरिहोथापासून कूच करून समुद्र ओलांडून रानात गेले आणि एथाम रानात 3 दिवसाची मजल करून मारा येथे त्यांनी तळ दिला. ओके प्राणो, जर तुम्हाला जमत असेल तर हे तुम्ही लिहून घ्या, कारण प्राणो यावरून प्राणो मोशेची जी जर्नी आहे किंवा मोशेचा जो इस्रायल लोकांचा प्रवास आहे प्राणो, कुठल्या कुठल्या टप्प्यावरून प्राणो कुठल्या कुठल्या ठिकाणाहून ते गेले प्राणो, याबद्दल तुम्हाला सविस्तर प्राणो या वचनातून पाहायला मिळेल. आणि ज्या प्रकारे आम्ही बघतो की या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन 5 पासून वाचलं तर आमच्या लक्षात येईल, इस्रायल लोकांनी रामसेस इथून कूच करून सुखोत येथे तळ दिला. कुठून निघले? रामसेसहून कुठे गेले? सुखोतला. आणि सुखोतून कुठे गेले पुढे? मग ते पी अहिरोथाहून कूच करून समुद्र ओलांडून रानात गेले आणि येथाम रानात 3 दिवसाची मजल करून मारा येथे त्यांनी तळ दिला. रामसेसला गेले, रामसेसहून निघाले, नंतर सुखोतला आले, सुखोतून पी अहिरोथला आले आणि नंतर आले मारा या ठिकाणी. हालेलुया. निर्गम 15:23. निर्गम 15:23. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. तेथले पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. ओके, आम्ही बघतो की ते रामसेसहून कूच केलं, त्यानंतर सुखोतला आले, सुखोतून पी अहिरोतला आले, नंतर मारा या ठिकाणी आले. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहोचले. त्या रानातून 3 दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कोठे मिळेना. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. तेथले पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. आणि नंतर आम्ही बघतो की प्राणो त्या ठिकाणी परमेश्वराने एक स्वतःचं जे नाव आहे प्राणो ते प्राणो वर्णन केलं. वचन 24 पासून आम्ही वाचतो, तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशे जवळ कुरकुर केली. मी तुम्हाला सांगितलं की या प्रवासामध्ये त्यांनी काय केली? कुरकुर केली. आणि आम्ही बघतो की त्या ठिकाणचं मारा या ठिकाणचं पाणी कसं होतं? कडू होतं. आणि आम्ही बघतो की त्या ठिकाणी त्यांनी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखविले. ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. हालेलुया. सो जे कडू पाणी आहे प्राणो, ते कडू पाणी प्रभूने मारा या ठिकाणी प्राणो कसं केलं? ते गोड केलं. त्याच्या अगोदर परमेश्वराने एक अद्भुत कार्य केलं, ते म्हणजे तांबड्या समुद्राला दुभांगलं. म्हणजे परमेश्वर चमत्कार पण करत आहे, तरी ह्या लोकांचं परमेश्वराविरुद्ध वागणं चालूच आहे. आणि याच ठिकाणी प्राणो आणखी आम्ही बघतो की तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञेकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकावर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार नाही. सो आम्ही बघतो की मिस्री लोकांवर वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहे ते आले प्राणो. गळवे आले, वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आले प्राणो. परमेश्वर म्हणतो की जर तू माझं वचन ऐकशील, तर मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञेकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर सो ह्या गोष्टी जर आम्ही केल्या तर प्राणो प्रभू आम्हाला पूर्णपणे निरोगी ठेवेल. हालेलुया. प्रभू म्हणतो मिस्रावर जे रोग पाठवले त्यातला एकही रोग मी तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. यहोवा राफा हे नाव परमेश्वराला कुठे मिळालं? मारा. अवघड जाते का? नाही ना. आता आपण खोल चाललोय, आहे की नाही? खाली उतरतोय आता आपण. रामसेस, सुखोत,
पी अहिरोत आणि मारा, ही चौथं ठिकाण आहे. त्यानंतर प्रियानो ते आले एलिम या ठिकाणी. कुठल्या ठिकाणी? एकूण 18 ठिकाणं आहे आणि हे 18ही ठिकाणं मी विचारणार. हालेलुया. मला 18ही ठिकाणं एक एक जणांनी सांगायचं. ओके, आपण प्रार्थना झाल्यानंतर आपण हे घेऊया. ओके, म्हणून नोट करून ठेवा. ओके, रामसेस, सुखोत, पी अहिरोत, मारा आणि एलिम. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं निर्गम 15:27. निर्गम 15:27. मग ते एलिम येथे आले. त्या ठिकाणी पाण्याचे 12 झरे आणि खजुरीची 70 झाडे होती. तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला. ओके, या वचनामध्ये आम्ही बघतो की प्राण अजूनही ते ठिकाण आहे आणि हे ठिकाण परमेश्वराने त्याचं वर्णन का बरं दिलेलं आहे की बायबलमध्ये लिहिलेल्या प्रत्येक घटना सत्य आहे ह्या पुराव्यासहित दाखवण्यासाठी. प्राण आजही ते ठिकाण तसंच आहे. आणि ज्या प्रकारे वचन मला पाहायला मिळतं, मग ते एलिम येथे आले. त्या ठिकाणी पाण्याचे 12 झरे आणि खजुरीची 70 झाडे होती. तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला. 12 आणि 70 याच्यात काही आठवतं का? प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रेषित किती होते? 12. आणि त्यानंतर आणखी काय तयार केले ते? किती केले ते? 70. काही ठिकाणी 70 आहे, काही ठिकाणी 72 आहे. बरोबर. हालेलुया. नवीन करार जुना करार हा एकमेकाशी कनेक्ट आहे. आता कुठे आलेले आहे ते? एलिम मध्ये. कुठे आले? एलिम मध्ये. 5 ठिकाणं आपण बघितली. त्याच्यानंतर प्रियानो ते आले सीनच्या रानात. कुठे आले? सीनचं रान. आपण सर्वजण म्हणूया सीनचं रान. सीनचं रान हे 6वं ठिकाण आहे. कितवं ठिकाण आहे? अनुवाद 16. वचन 1. एक आणि त्याच्या अभिमयना पाळून आपला देव परमेश्वर याच्या प्रीतीत वलांडन सण कर. निर्गम 16. एक पूर्ण वाचा. निर्गम 16. हो, 16:1. मग एलिम येथे कूच करून इस्रायल लोकांचा सर्व समुदाय मिस्र देशातून निघाल्यावर 2ऱ्या महिन्याच्या 15व्या दिवशी एलिम आणि सिनाई यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोचला. ओके, कुठे आले ते? सीन रानामध्ये. हालेलुया. कुठून आले ते? एलिम मधून आले. एलिम मध्ये काय होते? काय होतं एलिम मध्ये? 12 झरे आणि खजुरीचे 70 झाडे. एलिम फक्त याच्यावरून लक्षात ठेवा, खजुरीची झाडं आणि पाण्याचे झरे, याच्यावरून एलिम लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर ते आले रफिदीम मध्ये. कुठे आले? हे 7वं ठिकाण आहे. अनुवाद 17, 8 आणि 16. अनुवाद 17, 8 आणि 16. 8 ते 16. तुझ्या गावात रक्तपात किंवा मारा. निर्गम. निर्गम 17:8. निर्गम 17:8. मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. ओके, या वचनामध्ये आम्ही बघतो की प्रियानो, मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. ज्यावेळेस ते सीनच्या रानातून निघाले त्यानंतर ते कुठे आले? रफिदीम मध्ये आले. आणि त्यानंतर आम्ही बघतो की प्रियानो ते पुन्हा माउंट सिनायला आले. कुठे आले? पुढे माउंट सिनाय. सिनाय पर्वतावर. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं निर्गम 19 आणि 20. निर्गम 19:20. परमेश्वराने सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलाविले, तेव्हा तो वर गेला. ओके, या ठिकाणी आम्ही बघतो की ज्या प्रकारे ते रफिदीम, या रफिदीम ठिकाणीच प्रियानो अमालेकाशी युद्ध झालं. मोशेने आपले हात वर केले है की नाही? हे ते ठिकाण आहे रफिदीम ठिकाण. त्या ठिकाणी अमालेकाशी
आणि इस्रायल लोकांचं युद्ध झालं होतं. ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की मोशे आपले हात वर करत असेल त्यावेळेस इस्रायल लोकांची काय व्हायची, सरशी व्हायची. म्हणून जो हूर होता आणि आणखीन एक व्यक्ती होता, कोण होता, हूर आणि अहरोन, त्यांनी मोशेचे हात वर धरले होते. आठवतंय, ऐकलंय बराच वेळेस. ज्या प्रकारे प्रियानो ह्या घटना कुठे घडलेल्या आहेत, रफिदीममध्ये. रामसेस, सुखोत, पी अहिरोत, मारा, एलिम, सीनचं रान, त्याच्यानंतर रफिदीम आणि त्यानंतर ते कुठे आलेले आहे आता, माउंट सिनाय पर्वतावर आलेले आहे. त्यानंतर प्रियानो आणखी आम्ही बघतो की पुढे देखील ते प्रियानो जे सिनायचं रान आहे प्रियानो त्या रानामध्ये आले. निर्गम 25:30 आणि मेजावर माझ्या पुढे सक्षमतेची भाकर नित्य ठेवावी. सिनायच्या रानामध्ये आले. त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की ते पुन्हा रानामध्ये आले. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, गणना याचा 11वा अध्याय वचन 16. गणना 11. परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझ्या माहितीतले इस्रायल लोकातले जे वडील व अंमलदार आहेत त्यांच्यातून 70 जण निवडून त्यांना दर्शन मंडपापाशी घेऊन ये. तेथे त्यांनी तुझ्या बरोबर उभे राहावे. प्रियानो आम्ही बघतो की त्या ठिकाणातून प्रियानो ते रानातून जात आहे आणि त्यानंतर प्रियानो ते एझियोन गेबर या ठिकाणी आले आणि त्यानंतर प्रियानो ते कादेश बर्ना या ठिकाणी प्रियानो ते जवळजवळ प्रियानो बराच काळ त्यांनी कादेश बर्नामध्ये घातला आणि त्यानंतर कादेश बर्ण्याहून प्रियानो ते पुन्हा रानामध्ये आले. रानातून नंतर ते अर्नोन नदीजवळ आले आणि त्यानंतर माउंट नेबो म्हणजे नबो पर्वतावर आले आणि ह्या नबो पर्वतावरच प्रियानो आम्ही बघतो की जो देश परमेश्वर इस्रायल लोकांना देणार होता तो देश परमेश्वराने मोशेला दाखवला. ज्यावेळेस पास्टर प्रियानो इस्रायलला गेले त्यावेळेस ते ह्या नबो पर्वतावर गेले होते आणि ह्या नबो पर्वतावरून प्रियानो त्यांनी संपूर्ण इस्रायल देश बघितला. आजही प्रियानो हा नबो पर्वत त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणातून प्रियानो परमेश्वराने मोशेला प्रियानो जो इस्रायल देश आहे तो दाखवला होता. आणि त्यानंतर प्रियानो माउंट नेबो नंतर प्रियानो ते जो मोआबचा देश आहे प्रियानो त्या मोआबच्या देशामध्ये ते गेले आणि त्यानंतर जो यार्देनची नदी आहे त्या ठिकाणी एक घटना घडली होती. यार्देनच्या नदीवर आठवती, याचकाचे पाय यार्देनला लागले होते, जे कोश वाहणारे. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो यहोशुआ 3 अध्याय वचन 5. मग यहोशुआ लोकांना म्हणला ना, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्या मध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. या वचनामध्ये आम्ही बघतो की प्रियानो जी यार्देन आहे ती यार्देन दुभागण्यासंबंधी परमेश्वर अगोदर प्रियानो आम्ही बघतो की त्याच्या लोकांना प्रियानो सांगत आहे. आणि त्यानंतर आम्ही बघतो की यहोशुआ याचा 4 अध्याय वचन 5 मध्ये मला पाहायला मिळतं. यहोशुआ 4 आणि 5. यहोशुआ त्यांना म्हणाला, तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्रायल लोकांच्या संख्येप्रमाणे एक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या, म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्ह दाखल होईल. आणि पुढे तुमची मुले बाळे विचारतील की ह्या धोंड्याचे तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे. तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंगले. तो यार्देनेतून पलीकडे जात असताना त्यांच्या पाण्याचे 2 भाग झाले. अशा प्रकारे हे धोंडे इस्रायल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील. या वचनामध्ये आम्ही बघतो की यहोशुआ त्यांना म्हणाला, तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्रायल लोकांच्या संख्येप्रमाणे एक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या,
म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्ह दाखल होईल आणि पुढे तुमची मुले बाळे विचारतील की ह्या धोंड्याचे तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की यार्देनीचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंगले. तो यार्देनीतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे 2 भाग झाले. अशा प्रकारे हे धोंडे इस्रायल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील. सो प्राणो, जी यार्देनची नदी आहे प्राणो, त्या यार्देनच्या नदीपर्यंत ते आले आणि ज्यावेळेस याजक लोक प्राणो, जे परमेश्वराचा कोश वाहणारे लोक होते, त्यांचे पाय ज्यावेळेस प्राणो यार्देनेला लागले, आम्ही बघतो की जी यार्देन आहे प्राणो ती काय झाली, दुभांगली. यार्देनेचे 2 भाग झाले आणि परमेश्वराने प्राणो यार्देनवर प्राणो हा अद्भुत चमत्कार त्या ठिकाणी केला. आणि त्यानंतर प्राणो यार्देन नदीपासून मग पुढे आम्ही बघतो की ते येरिहो मध्ये आले. कुठे आले, येरिहो मध्ये आले. आणि प्राणो येरिहो मध्ये आल्यानंतर प्राणो ज्यावेळेस त्यांना येरिहो जिंकायचं होतं, त्या अगोदर परमेश्वराने सांगितलं होतं की तुम्ही येरिहोला काय करा, फेऱ्या मारा. किती फेऱ्या, 7 फेऱ्या. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्यांनी 7वी फेरी मारली प्राणो, आम्ही बघतो की रणशिंगाचा आवाज करण्यात आला आणि त्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की येरिहोचे जे कोट आहे ते कोट आपोआप ढासळले आणि कनानचा मार्ग इस्रायल लोकांसाठी मोकळा झाला. आणि याच ठिकाणी प्राणो परमेश्वराने इस्रायल लोकांना कनान देशामध्ये आणलं. हालेलुया. मिस्रातून कनान, रामसे, सुकोत, पी अहिरोत, माराह, येलीम, त्यानंतर सीनचं रान, रफादीम, माउंट सिनाय, सिनायचं रान, त्यानंतर प्राणो जो रानाचा देश आहे तिथून आणलं प्राणो. त्यानंतर एझिओन, गेबेर, कादेश, बर्ना, त्यानंतर प्राणो पुन्हा जे एस्टनचं वाईल्डनेस आहे किंवा जे रान आहे तिथून ते गेले. त्यानंतर आर्नोन नदीवरून ते गेले. नंतर माउंट नेबोपासून ते गेले. नंतर मोआबच्या रानातून गेले. जॉर्डन रिव्हरला ते आले आणि जॉर्डनमधून ते एरिहोला आले. आणि आता ते कुठे आहे, कनान देशामध्ये. यहोशवाच्या काळात संपूर्ण इस्रायल लोक प्राणो परमेश्वराने कनान देशामध्ये आणले. आले लक्षात? सुजाव द्या, काही असू दे, पण 18 ठिकाणाहून ते कूच करून आले. मिसर ते कनान देश आहे की नाही, हे 2 मुख्य देश आज आम्ही बघितले प्राणो. असं आम्ही बघतो की खूप काही गोष्टी प्राणो इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये आल्या, परंतु प्राणो ह्या सर्वांना प्राणो ते सामोरे जाऊन प्राणो आम्ही बघतो की हे संपूर्ण इस्रायल लोक कनान देशामध्ये आले. जो परमेश्वराने प्राणो जो करार अब्राहमाशी केला होता की मी तुझ्या संततीला दुधामधाचा प्रदेश मी तुझ्या संततीला कायम वतन म्हणून देईल. आणि प्राणो परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे प्राणो मी बघतो की यहोशवाने प्राणो हा देश मिळवला. आणि यहोशवाने प्राणो आम्ही बघतो की या देशाची वाटणी, कनान देशाची वाटणी केली आणि 12 गोत्रांना प्राणो आम्ही बघतो की हा प्रदेश वाटून दिला. यहोशवाच्या काळामध्ये इस्रायल लोकांना परमेश्वराने सांगितलेला वचनदत्त देश दिला. हालेलुया. चालं लक्षात? इजिप्त पासून ते हे फक्त ओळख होती, काहीच नव्हते. फक्त कसे गेले हेच सांगितलं मी. त्या ठिकाणातले डोंगर तर घेतलेच नाही, कुठल्या डोंगरावरून कसे गेले, फक्त हे मी शॉर्टकट घेतलं, शॉर्टकट नेलं तुम्हाला, फक्त नावं सांगितलं. सो खूप आहे प्राणो अभ्यास करण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही वचनाचा अभ्यास कराल प्राणो अनेक गोष्टी प्रभू तुम्हाला स्पष्ट करेल. आणि म्हणून प्राणो तुम्ही कायमस्वरूपी देवाचं वचन वाचा प्राणो, मनन करा त्या वचनावर. आणि ज्यावेळेस वचनातून सांगितलं जातं प्राणो ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजतात. कादेश बर्णा म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात. कादेश बर्ण्याला काय झालं, बऱ्याच गोष्टी प्राणो आम्ही बघतो की बायबलमध्ये आहे. आणि म्हणून प्राणो ह्या माहीत असण्यासाठी प्राणो तुम्ही बायबलचं वाचन करा. ज्यावेळेस संदेश सांगितला जाईल त्या गोष्टी तुम्हाला अधिक स्पष्ट होईल. एकूण 18 ठिकाणाहून प्राणो आम्ही बघतो की इस्रायल लोक कूच करत करत डेरे देत त्याच दरम्यान परमेश्वराने त्यांना नियम दिले. त्याच दरम्यान अहरोनाचा अभिषेक झाला. वेगवेगळे नियम परमेश्वराने दिले. खूप काही गोष्टी या 40 वर्षामध्ये घडल्या.
म्हणून उत्पत्ती ते यहोशवापर्यंतचा जर प्रियानो तुम्ही वाचन केलं तर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल की परमेश्वराने कसं अब्रामाला पाचारण केलं, कसा अब्रामासोबत करार केला आणि याच दरम्यान परमेश्वराने त्याची संतती वाढवली प्रियानो. आणि आम्ही बघतो की यहोशवाच्या काळामध्ये परमेश्वराने तो जो अब्रामाशी केलेला करार आहे तो करार परमेश्वराने पूर्ण केला. सुप्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करू. हालेलुया. अवघड गेलं का हो समजायला? तरी मी खूप सोप्या भाषेत सांगितलं, याच्यापेक्षा सोपं नाही सांगू शकत.